तर पिंपरी चिंचवड शहरात मंत्रिपद मिळावं अशी सर्व कार्यकर्त्यांपासून नगरसेवक आणि नेत्यांची इच्छा आहे असं म्हणत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपणही मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं स्पष्ट केलं। त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री कोण होणार अशी एकंदरीत वरचढ पाहायला मिळतीये। त्यात आता चंद्रकांत पाटलांनी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतलेली आहे। काय नक्की या भेटीमध्ये ठरलंय? खरं तर पिंपरी चिंचवडला एखादं मंत्रिपद मिळणार आहे का? खरं तर दादाचे माझे चांगले संबंध असल्यामुळं माझी तिसऱ्यांदा निवड झाल्यामुळं दादाची माझी आजची जी भेट होती सदिच्छा भेट होती। अशी काही चर्चा मंत्रिपदाची किंवा मंत्रिमंडळामध्ये सामावून घेण्याची कुठलीही चर्चा या ठिकाणी झालेली नाही। मात्र जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमधून अण्णा बनसोडेंचं नाव मंत्रिपदाच्या लिस्टमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे कुठेतरी चंद्रकांत पाटलांनी आपली भेट घेतल्याचं असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच तळागाळातील कार्यकर्ते यांची अशी इच्छा आहे की यंदा पिंपरी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मला संधी देण्यात यावी म्हणून। पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिमंडळामध्ये प्राधान्य देणं गरजेचं आहे असं मत अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलंय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।